श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या आयुष्यात कर्ज वाढत चाललंय, कितीही प्रयत्न केला तरी समस्या सुटत नाहीयेत, तर हा उपाय तुम्ही नक्की ऐका, कारण हा उपाय अनेक भक्तांनी करून अनुभवलेला आहे. फक्त 5 शनिवार आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा उपाय नक्की करा. जय हनुमान. आज मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी पण साधा शक्तिशाली उपाय सांगणार आहे. हा उपाय विशेषतः कर्ज, अडचणी, अडथळे आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी केला जातो. आज प्रत्येक व्यक्तीवर कशाचं ना कशाचं कर्ज आहे. घराचं, जमिनीचं, मुलांच्या शिक्षणाचं आणि जीवनात तर अडथळे खूपच आहेत. प्रत्येक काम करताना अडथळा आला नाही असं काम नाही. आणि मानसिक ताण, आज प्रत्येक मनुष्य, प्रत्येक व्यक्ती, ती उच्च शिक्षित असो किंवा कमी शिकलेली, खूप मोठ्या पदवीवर असो किंवा छोट्या पदवीवर, मानसिक त्रास ही एक कॉमन गोष्ट झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रासाने लोक ग्रस्त झालेले आहेत. मानसिक त्रास का होतो त्याला खूप कारणं असतात. घरातील एनर्जी, बाहेर तुम्ही जिथे काम करतात तिथली निगेटिव्ह एनर्जी, काही घरातील प्रॉब्लेम, यामुळं मानसिक त्रास माणसाचा वाढत जातो. हा उपाय केल्यानंतर तुमचा मानसिक त्रास तर कमीच होतो, पण कर्जमुक्तीसाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. तुम्ही जे काही काम करता, व्यवसाय, नोकरी, कुठेही करता, त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळतं आणि तुम्हाला कर्जाचे मार्ग ह्या उपायाने 1000% नक्की मोकळे होतात. उपाय काय आहे तो सांगते आणि तो कसा करायचा हाही सांगते, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. मित्रांनो, आपल्या शास्त्रात आणि ग्रंथांमध्ये एक अशीच गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की जिथे श्रद्धा आणि नियम पाळले जातात तिथे परिणाम नक्की दिसतात. असे हजारो उपाय आहेत जे शास्त्र ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेले आहेत. ते जर आपण योग्य रीतीने आणि मनापासून केले ना, सकारात्मक विचार ठेवून, तर 100% फायदा हा नक्की होतो. हनुमानजी हे संकटमोचक आहेत. ते 7 चिरंजीवीपैकी एक आहेत. आजही ते पृथ्वीवर अदृश्य रूपाने वावर करतात. जिथे त्यांचं स्मरण केलं जातं तिथे ते नक्की येतात, कारण ते चिरंजीव आहेत, अमर आहेत. त्यामुळे हनुमान महाराजांचे जे काही उपाय करतात ना, ते 100% फायदेशीर असतात. कारण 7.5 असो, कोणत्या व्यवसायात अडचणी असो, नकारात्मक ऊर्जा असो, ती हनुमानजींच्या नुसत्या स्मरणाने सुद्धा नष्ट होते. इतकी बजरंगबलीमध्ये ताकद आहे. त्यातच पंचमुखी हनुमान हे तर खूपच पॉवरफुल असे आहेत ह्या उपायांसाठी. जर तुमच्याकडे पंचमुखी हनुमान फोटो असेल तर त्याचीही तुम्ही हा उपाय करताना नक्की सेवा करा. आपण स्वामी सेवा करताना काही उपाय जर केले तर 100% त्याचे रिझल्ट आपल्याला दिसून येतात. तर उपाय कसा करायचा आहे, तुम्हाला हा उपाय 5 शनिवार करायचा आहे. 5 शनिवार तुम्ही वेगवेगळ्या गावातील 5 हनुमान मंदिरांमध्ये जायचं आहे. आता हनुमान हे प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर आहे. असं नाही की खूप लांब जावं लागेल. प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर आहे. त्यामुळं तुम्हाला 5 शनिवार किंवा मंगळवार, शनिवार जर नाही जमलं तर मंगळवारी करायचा, पण शक्यतो उपाय हा शनिवारीच चालू करा आणि शुक्ल पक्षात करा. उपाय कधीही शुक्ल पक्षात चालू करायचा, कृष्ण पक्षात नाही. ज्यावेळी चंद्र कलेने वाढतो त्यावेळेला तुम्हाला शुक्ल पक्षात हा उपाय सुरू करायचा आहे. शुक्ल पक्षातल्या पहिल्या शनिवारपासून तुम्ही हा उपाय चालू करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 5 टोपी लागणार आहेत. ज्या पांढऱ्या टोप्या घालतो आपण खादीच्या, त्या 5 टोप्या, 5 लाडू आणि 5 रुईच्या माळा, असं तुम्हाला सर्व साहित्य लागणार आहे. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्या गावातले जे शनी मंदिर असेल तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हनुमानाला रुईची माळ घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला खादीची एक टोपी घालायची आहे आणि बजरंगबलीला मोतीचुराचा लाडू अत्यंत प्रिय आहे, तो लाडू तुम्हाला एक ठेवायचा आहे आणि एक नारळ सगट ठेवायचा आहे. नारळ फोडायचं नाही आहे. जो हनुमानाला सगट नारळ अर्पण करतो त्याच्या घरी
हनुमान हे रक्षक म्हणून त्याच्या घरी येतात. त्यामुळं एक नारळ, एक मोतीचुराचा लाडू, एक रुईची माळ आणि एक टोपी असं तुम्ही तिथं अर्पण करायचं आहे. दिवा लावायचा आहे. कोणत्याही तेलाचा लावा, पण तिळाच्या तेलाचा अत्यंत शुभ. तिळाचं तेल जर असलं तर त्यात तो तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमानाला मनातल्या मनात प्रार्थना करा की बजरंगबली, माझ्यावर कर्ज आहे किंवा मानसिक त्रास आहे किंवा काही नकारात्मक ऊर्जा आहे, ते माझं दूर होऊ द्या आणि मनापासून प्रार्थना करा की माझं हे कार्य पूर्ण करा. आणि त्या दिवशी तुम्हाला जमलं तर हनुमान चालिसाचा पाठ त्या मंदिरात नक्की करा. प्रत्येक मंदिरात एक हनुमान चालिसाचा पाठ करा. नाही जमल्यास एक तरी पाठ दिवसभरातून हनुमान चालिसाचा करा. खूप प्रभावी आहे हनुमान चालिसाचा पाठ आणि रामराक्ष स्तोत्र हे दोन्हीही म्हणा. कारण जिथे राम आहे ना तिथे बजरंगबली येणार म्हणजे येणार. जिथे रामनाम आहे तिथे बजरंगबली येणार. त्यानंतर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या मारुती मंदिरात जायचं आहे आणि तिथेही तुम्हाला असंच करायचं आहे. एक रुईची माळ अर्पण करायची आहे. त्यानंतर एक मोतीचुराचा लाडू ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बजरंगबलीला टोपी घालायची आहे. एक दिवा लावायचा आहे आणि पुन्हा तिथंच मनोमन प्रार्थना करायची आहे की माझं संकट निवारण झालेलं आहे. ज्या कार्यासाठी तुम्ही ही प्रार्थना करत आहात ते कार्य माझं पूर्ण झालेलं आहे असं मनातल्या मनात तुम्हाला प्रार्थना करायची आहे. असं तुम्हाला न खंड पडता 5 शनिवार करायचं आहे. जर मध्ये खंड पडला एखाद्या शनिवारी तर परत पहिल्यापासून 5 शनिवार करायचं आहे. मध्ये खंड पडलेले शनिवार परत त्या 5 शनिवारमध्ये तुम्हाला धरायचे नाही. पुन्हा 5 शनिवार तुम्हाला सलग हाच उपाय करायचा आहे. पण हा उपाय इतका जबरदस्त आहे आणि हा गुप्त उपाय आहे. काही उपाय हे फक्त खूप कमी लोकांना माहीत असतात, पण ते अत्यंत प्रभावी असतात. त्यामुळं हा उपाय तुम्ही नक्की करा. आणि 5व्या शनिवारी तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या वेळेला तुमचे 5 शनिवार पूर्ण होतील तुम्हाला खूप पॉझिटिव्ह रिझल्ट दिसलेला असेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही उपाय करतायत म्हणजे स्वतःची मेहनत सोडून द्यायची नाही आहे. तर आपलं जे काम करतायत ते करीत राहायचं आहे, व्यवसाय करतायत ते करीत राहायचं आहे. पण हे उपायही पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत. तुम्ही ज्या वेळेला हे 5 शनिवार उपाय करत असाल ना त्यावेळेलाच तुम्हाला नक्की सकारात्मक बदल घडून येतील. पण आपल्या मनातही नकारात्मक विचार ठेवायचा नाही आहे की उपायाने फळ मिळेल की नाही किंवा हा उपाय सक्सेस होईल की नाही. होणारच आहे हाच विश्वास ठेवून या उपायाला सुरुवात करा. जर तुमचं मन नकारात्मक गोष्टीचा विचार करीत असेल तर ह्या उपायाचा काहीही उपयोग होणार नाही. कारण जिथं सकारात्मकता आहे ना तिथे देव नक्की असतो आणि श्रद्धा आणि विश्वास जिथं असतो ना तिथं देवाला यावंच लागतं. कारण देवा ही आपला फक्त भाव पाहत असतो की आपला भाव किती शुद्ध आहे. या उपायानंतर ना कर्ज ज्यांच्यावर असन त्यांना हळूहळू मार्ग सापडत चालतात. कर्ज कमी करण्यासाठी मानसिक शांतता मिळते आणि ज्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे तिथलीही ऊर्जा नक्कीच बदल घडण्यास सुरुवात होते. आणि तुम्ही तुमचे प्रयत्नही सोडायचे नाही आहेत. प्रयत्नही करत राहायचे आणि मेहनतही करीत राहायचे. पण प्रामाणिकपणे हा उपाय नक्की करून बघा. खूप जबरदस्त उपाय आहे. त्यानंतर तुम्हाला ह्या व्रताचं उद्यापन कसं करायचं आहे. कारण आपण प्रत्येक जे व्रत करतो आता हेही एक व्रतच आहे. ते तुम्हाला उद्यापन कसं करायचं आहे तर शेवटच्या दिवशी तुम्हाला 5 मंदिरात जाऊन आल्यानंतर तुम्हाला कुठेही जिथे गोरगरीब असतील तिथे किंवा कोणालाही लहान मुलांना तुम्हाला लाडू वाटप करायचे आहे. कितीही मुलं असू द्या 5, 11, 7, 9 योग्य संख्येमध्ये तुम्हाला ते लाडू तिथे अर्पण करायचे आहे. आणि त्या दिवशी तुम्ही बजरंगबलीला प्रार्थना करायची आहे की माझं एवढं काम नक्की करा आणि माझं हे काम करण्यासाठी मला सहाय्य करा. पण ह्या 5 शनिवार तुम्हाला हनुमान चालिसाचे पाठ जितके होईल तितके करायचे आहे. काही शक्य नसल्यास कमीत कमी एक पाठ दिवसभरातून नक्की करा. 5 मिनटं लागतात एक पाठ आपल्याला पूर्ण करायला. 5 मिनटापेक्षाही कमी वेळ लागतो. पण हा खूप जबरदस्त उपाय आहे. आत्तापर्यंत ज्या लोकांनी हा उपाय केला आहे ना त्यांच्या जीवनात सकारात्मक विचार आणि बदल नक्कीच घडून आलेले आहेत. ज्यांचे अगदी लाखांमध्ये कर्ज होते, कोटींमध्ये, त्यांनाही ह्या उपायाने मार्ग सापडलेले आहेत. त्यांच्याही व्यवसायात भरभराट झालेली आहे. काहींचे मानसिक त्रासाने डिप्रेशनमध्ये जे व्यक्ती गेलेले होते तेही ह्या उपायाने बाहेर आलेले आहेत. तुम्ही हा उपाय नक्की करून बघा.
कारण आपले कधी लक्ष्मी बंधन होते, आपले ब्लॉकेज होतात लक्ष्मीच्या बाबतीत प्राप्तीसाठी, तेही यामुळे नक्कीच मोकळे होतात आणि ह्या उपायाने 1001% तुम्हाला रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. उपाय फक्त करून बघा आणि तुम्हाला जर चांगला रिझल्ट भेटला तर नंतर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि आता तुम्हाला हा उपाय जर आवडला तर कमेंटमध्ये जय हनुमान आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशाच प्रभावी उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा दिवस आज मंगलमय आणि स्वामीमय जावो ही स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.